श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. योगिनी एकादशी कशी आहे, तिचे धार्मिक महत्त्व काय आहे व पूजा कशी करायची आहे, व्रताचे नियम कोणते, व्रत कथा काय आहे आणि पारण कधी करायचे, या सगळ्यांची माहिती आपण आज आपल्या स्वामी 3131 या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत. आपण नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. उद्याच आहे योगिनी एकादशी, त्याबद्दलचाच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. सोप्या पद्धतीत आणि सर्व डिटेलमध्ये माहिती मी या एका व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगणार आहेत, ज्याबद्दल खूप 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 महत्त्वाची अशी ही माहिती आहे. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. 2026मध्ये एकादशी तिथी ही 10 जुलै म्हणजेच उद्या 10 जुलै 2026 म्हणजेच शुक्रवार उद्या असणार आहे. सकाळी सुमारे 8:16 पासून सुरू होऊन ती 11 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 5:22 असणार आहे, वार शनिवारपर्यंत. योगिनी एकादशीचे महत्त्व पाहण्यास गेलो तर योगिनी एकादशी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे. अतिशय पवित्र एकादशी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास आपले सर्व पापांचा क्षय होतो, नकारात्मकता ही दूर होते, मन शुद्ध होते आणि शांत होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. विष्णू लक्ष्मीची कृपा मिळते. या एकाच एकादशीमुळे लक्षात असू द्या, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सरळ होतो. हे एकादशीचे व्रत खूप पुण्यदायी आहे. तर हे उद्याचे व्रत तुम्ही करू शकतायत. त्याचे खूप काही फायदे आहेत. आता या व्रतामुळे मनुष्याला भूतकाळातील चुकीच्या कर्मापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. जर आपले भूतकाळात काही चुका वगैरे झालेले असेल, आपले कर्म काही वेगळे झालेले असेल, कामं आपल्या हातून काही चुका झालेल्या असतील, तर मुक्ती मिळण्यास मदत होते आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. आता ही एकादशी अशा भक्तांसाठी विशेष मानली जाते, ज्यांना जीवनात अडथळे येत आहेत, मन सतत अस्थिर राहते, घरात तणाव आहे, चिंता आहे, नकारात्मकता जाणवते व आपल्याला आध्यात्मिक साधना वाढायची आहे. भगवान विष्णूंची ही एकादशी अशा भक्तांसाठी आहे, ज्यांना जीवनात खूप अडथळे आहे, यांच्यासाठीच ही एक एकादशी आहे. आता भगवान विष्णूंची कृपा आणि मन शांती हवी आहे, ज्यांना केलेल्या चुका, अपराध किंवा वाईट कर्मापासून क्षमा मागायची आहे, यांच्यासाठी ही एकादशी विशेष मानली जाते. आता या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर पाहू शकताय, या दिवशी लवकर आपल्याला सकाळी उठून स्नान करून स्वच्छ असे कपडे परिधान करायचे आहे. पांढऱ्या किंवा पिवळ्या हलक्या रंगाचे कपडे घालायचे आहेत, परिधान करायचे आहेत आणि घरातील आपले घर स्वच्छ करायचे आहेत. त्याचबरोबर देवघर स्वच्छ करायचे आहे आणि भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांची पूजा करायची आहे. तर या दिवशी आपल्याला न चुकता या मंत्राचा जप करायचा आहे, तो म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण करावे, भागवद्गीता किंवा विष्णूंची आरती म्हणावी आणि न चुकता आपल्याला या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. हे तुळशीपत्र तुम्ही आजच तोडून ठेवू शकतायत. एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावायचे नाही. त्याचे देखील काय महत्त्व आहे याचा देखील मी व्हिडिओ नवीन बनवायचा असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुळशीबद्दलचा, तर नक्की मी तो देखील व्हिडिओ बनवेल. आता पिवळे फुले आपल्याला अर्पण करायचे आहे, त्याचबरोबर फळे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आपल्याला दिवसभर शक्य तितके सात्विक, शांत आणि भक्तिमय
वातावरण ठेवायचे आहे या दिवशी व गरिबांना अन्नदान, फळदान, वस्त्रदान करावे. आता पूजाविधीमध्ये जी पूजाविधी आपण उद्या करणार आहोत, तर आपण काय करायचे आहे, तर सर्वात अगोदर उद्या आपल्याला लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून देवघर व ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत, पूजा स्थापन करणार आहोत, अगर आपल्या देवघरात जर विष्णू यांचा फोटो वगैरे असेल तर काही हरकत नाही, तर ती जागा अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांना तुळस, फुले, फळे, अगरबत्ती, दीप, नैवेद्य तयार ठेवावा. त्याचबरोबर आपल्याला ही पूजा करायची आहे, तर कोणत्याही पूजेच्या अगोदर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असते की संकल्प खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला संकल्प करायचा आहे. तो कसा? हातात पाणी घ्यायचं आहे, अक्षदा आणि फूल घेऊन मनोभावे संकल्प करावा. तो कसा? की मी आज योगिनी एकादशीचे व्रत भगवान श्री विष्णूंच्या कृपेकरिता मनशुद्धीसाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी करत आहे. सर्वात प्रथम भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्तीला गंध, अक्षदा, फुले अर्पण करावी. त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करावे. विष्णू पूजेत तुळशीला विशेष महत्त्व आहे. आता दीप आणि अगरबत्ती लावा. फळ, पंचामृत किंवा साधा सात्विक नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे ही पूजा झाली. आता नंतर काय करायचं आपल्याला? ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. विष्णू सहस्रनाम, विष्णू स्तोत्र किंवा एकादशीची कथा वाचा. आता शेवटी आरती करून नमस्कार करायचा आहे. जी पूजाविधी मी तुम्हाला सांगितली ही साधीसुधी पूजा आहे, काही नाही. आपल्याला आदल्या दिवशीच तुळशीपत्र काढून ठेवायचं आहे, फुले व्हायचे आहे, पिवळे पांढरे फुले वाहू शकतात. सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरच उठून आपल्याला ती जागा स्वच्छ करायची आहे आणि जसं आपण देवपूजा करतो त्याप्रमाणेच आहे, काही वेगळं नाही. फक्त मंत्र वगैरे आपल्याला त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम म्हणू शकता, विष्णू स्तोत्र म्हणू शकता, एकादशीची कथा वाचायची आहे. ती कथा कशी आहे ते तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. परंतु अशा प्रकारे आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी शक्यतो हे व्रताचे नियम पाळा. आता ह्या व्रताचे सर्वात पहिले कोणते नियम आहेत तर बघा, मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवावे. खोटे बोलू नये या दिवशी. राग, भांडणं, कटुवाणी टाळावी. शक्यतो उपवास करावा. तामसिक अन्न टाळावे. कांदा, लसूण, मांसाहार, मद्य यांचा पूर्ण त्याग करावा. जास्त झोपू नका दिवसभर. नकारात्मक विचार टाळावेत. देवाचे नामस्मरण करावे. तुम्ही निर्जल उपवास करू शकतायत किंवा फलाहार व्रत करू शकतायत किंवा साधा सात्विक आहार अशा प्रकारचा देखील उपवास करू शकताय. परंतु उपवास करावा असं नाही, परंतु तुमची तब्येत जर खराब असेल आणि तुम्ही उपवास करत असाल तर तसं करू नका. आपल्या तब्येतीला काही इजा होईल अशा पद्धतीने करू नका. खरंच तुम्हाला करायचं आहे, तुमची तब्येत चांगली आहे तर तुम्ही मनोभावे ही एकादश हे करू शकतायत. तर आता सात्विक आहार वगैरे घ्यायचे. अशा प्रकारे आपण आता उपवास करू शकता. या एकादशीचे संबंधित कथा जाणून घेऊया. आता ही एकादशी उद्याची जी योगिनी एकादशी आहे याची पूजा, विधी, महत्त्व, पारण वेळ ते तर सांगायचे राहिले, परंतु याचे महत्त्व काय आहे तर बघा, पुराणानुसार कुबेर नावाचा धनाचा देव होता. तो भगवान शिवांची मोठा भक्त होता. त्याच्या सेवेत हेमा माली नावाचा एक यक्ष काम करत असे. हेमा मालीची काम रोज मना सरोवरातून फुले आणून भगवान शिवांच्या पूजेसाठी देणे असे होते त्याचे. पण एकदा हेमा माली आपल्या पत्नीच्या सहवासात इतका गुंगला की त्याने आपले कर्तव्यच विसरला. वेळेवर फुले न पोहोचल्यामुळे कुबेर संतापले. त्यांनी हेमा मालीला शाप दिला. त्या शापामुळे हेमा मालीला कुष्ठरोग झाला आणि तो अत्यंत दुःखी अवस्थेत पृथ्वीवर भटकू लागला. बराच काळ कष्ट भोगल्यावर त्याला मार्कंड ऋषी भेटले. हेमा मालीने आपले दुःख सांगितले. तेव्हा ऋषींनी त्याला आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. हेमा मालीने श्रद्धेने हे व्रत केले. त्याच्या व्रतामुळे त्याचे पाप व
पाप पूर्ण दूर झाले. शापाचा प्रभाव नष्ट झाला आणि त्याला पुन्हा सुंदर निरोगी जीवन प्राप्त झाले. या दिवशी या एकादशीचे हे महत्त्व आहे. तर या दिवशी, या एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्ही अन्नदान, फलदान करू शकता. त्यामध्ये तांदूळ, गहू, डाळ, पिवळे वस्त्र, गोड पदार्थ, पाणी, ताक या वस्तू महत्त्वाच्या आहेत. तर त्या तुम्ही उद्या दान करू शकतायत. आता त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजेच पारण हे आपल्याला उद्याच म्हणजेच उद्या म्हणजे परवा 11 तारखेला तुम्ही शनिवारी म्हणजे द्वादशीला तुम्ही पारण सोडू शकताय. अशा प्रकारे ही कथा आहे. हे उद्याच्या योगिनी एकादशीची पूजा विधी मी सांगितले आहे. त्याचे महत्त्व काय आहे, पारण वेळ काय आहे, एकादशी व्रताचे महत्त्व आणि कथा आणि वेळ हे सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आजची जी माहिती होती ती तुम्हाला खरंच आवडली का? तर नक्की मला कमेंट्समध्ये हो म्हणून टाका. कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते देखील मला सांगा. अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि जे आपलं @स्वामी-3131 या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपल्या उद्याच्या एकादशीचे मी सर्व काही माहिती दिलेली आहे. जर अजून तुम्हाला काही याबद्दलची माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. थँक यू.